काय नाव आपल्या तुझं? रुणाली बिचारे. रुणाली बिचारे. कुठचे राहणार तुम्ही? अकोला. बरं, कुठला प्रॉब्लेम आला होता तुला आणि कसा काय झालं होतं? पिंपल होते गालावर पूर्ण. भरपूर पिंपल होते. खूप पिंपल होते. डाग होते. डाग होते. त्या पिंपलचे डाग होते. आणि किती दिवसाचे होते ते? बरेच महिने होते. 5-6 महिन्यापासून डाग होते. याच्या पहिले तू काहीचा विलास केला असेल ना? मग केला होता. काय काय केलं? केमिकल ते हे असतं ना. अच्छा. ट्यूब वगैरे वापरले होते. अच्छा, केमिकलचे ट्यूब मार्केटला भेटतात ट्यूब वापरले होते अलग अलग प्रकारचे. पण त्याला काही फरक पडला नाही. पण तुला हे माझ्याबद्दल तर माहिती कशी झाली आणि कसा तुला त्या फक्त कशी भेट झाली तुझी? कृषी प्रदर्शनीमध्ये भेटलो होतो. अच्छा. स्टॉल होता तेव्हा तुम्ही ते फेस पॅक दिला होता लावायला. मुरुमांवर मलमांवर. बरं. तर त्यांनीच 8-10 दिवसांमध्ये फरक पडला. कसा भरोसा बसला मग त्याच्यावर? इतकी मोठी क्रीम वापरतो आपण, एवढे मोठे मोठे डॉक्टर लोक आहेत आणि साध्या पावडरने आपल्या आराम पडू शकते. हे कसा काय विश्वास बसला? नाही, ते एक तर आयुर्वेदिकचं आहे. घेऊन पाहू बा. हां, घेऊन पाहू. आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स केलं असेल आणि तुम्ही घेऊन पाहिलं, लावून पाहा. तर तेवढे त्या टाईममध्ये आज किती फरक आहे? खूप फरक आहे. म्हणजे परत आलेच नाही. परत आलेच नाही, आहे की नाही? आणि चांगलं वाटलं, हो, आहे की नाही? ठीक आहे. त्याच्या पुढचे देऊ आपण. तर या आयुर्वेद पावडरबद्दल तू काय सांगू शकतो लोकांना? आयुर्वेदिकचा चांगला रिझल्ट आहे. म्हणजे एकदा यूज करायला पाहिजे. एकदम मस्त आहे. हां, बाकी केमिकलपेक्षा आयुर्वेदिक चांगलं असतं आणि याचा रिझल्ट मी तुला आलेला आहे. दोघे बहिणी वापरलो. हां, दोघींनी वापरलं. तर पहा मित्रांनो, आपण अनेक प्रकारच्या केमिकल ट्यूब वापरतो, डॉक्टरांकडे जातो. तर हे वापरून आपल्या स्किनवर एक विविध प्रकारचे अलग अलग त्याचे साईड इफेक्ट असतात. पण मी यांना एक आयुर्वेदिक पावडर दिली जी आम्ही बनवलेली आहे. तर त्याची साल मी तुम्हाला दाखवीन कशी आहे. तर आणि तेच वापरले. किती दिवस वापरले? जवळपास 8 दिवस. 8 दिवस वापरले नाही आणि 8 दिवसामध्ये हिला जवळपास 70-75% फरक झाला. आता फक्त मामूली काहीतरी आहे, पण पहिले मुरुमाचे जास्ती डाग होते. ठीक आहे.